ओके, रूल ऑफ लॉ म्हणजे काय, जिथे राईट्स आणि पॉवर्स जे आहे याचा प्रॉपर बॅलन्स आहे. पॉवर्समुळे आपले जे जनता आहे म्हणजे आपले जे नागरिक आहे, सिटीजन्स आहे, त्यांचे राईट्स जे आहे ते व्हायोलेट व्हायला नको. पॉवर्स कोणाकडे असतात, ऑब्व्हियसली ज्या अथॉरिटीज आहे, स्टेट आहे, यांच्याकडे पॉवर्स असतात. ह्यांच्या पॉवर्समुळे आपले राईट्स जे आहे ते व्हायोलेट व्हायला नको. दिस इज वॉट ॲक्च्युली रूल ऑफ लॉ सेज. म्हणजे काय, सगळेजण काय आहे, समान असले पाहिजे. कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे आणि कायद्यासमोर सगळेजण काय, समान असले पाहिजे. नाव टास्क ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ काय आहे? ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉचा मेन टास्क काय आहे की जे पब्लिक अथॉरिटीज आहे त्यांच्यावरती रूल ऑफ लॉ जो आहे तो इम्पोज करणं. म्हणजे त्यांना त्यांच्या पॉवर्सचं कुठे ना कुठे काय एक चेक त्याच्यावरती ठेवणं. देन टू अचीव दी ऑब्जेक्ट ऑफ गुड अँड रेस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट. त्या ठिकाणी चांगलं एक रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट ज्याला आपण म्हणतो ते ऑब्जेक्ट फुलफिल करणं, ते अचीव करणं. रूल ऑफ लॉ बेसिकली हे एक फ्रेंच कन्सेप्ट आहे जी येते ला प्रिन्सिप दे लीगलाइट. ला प्रिन्सिप दे लीगलाइटमधून आपण रूल ऑफ लॉ जो आहे याचा ओरिजिन म्हणजे बेसिकली बघतो ह्या फ्रेंच वर्ड्समधून. आणि काय म्हणतं हे ला प्रिन्सिप दे लीगलाइट म्हणजे काय की गव्हर्नमेंट जे आहे ते कशावरती बेस्ड असलं पाहिजे. गव्हर्न शुड बी बेस्ड ऑन प्रिन्सिपल्स ऑफ लॉ आणि अँड नॉट ऑफ मेन. म्हणजे त्या ठिकाणी माणसांनी काही घातलेली जे तत्त्व असतील, त्यांचे नियम असतील त्याच्यावर नाही, तर त्या ठिकाणी कायद्याचे प्रिन्सिपल्स काय, नियम काय, की जसे प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस वगैरे आपण बघतो याच्यावर बेस्ड पाहिजे ना. ही जी कन्सेप्ट आहे रूल ऑफ लॉची कन्सेप्ट ही कुठे पॉसिबल आहे? ही फक्त आणि फक्त डेमोक्रॅटिक सोसायटीमध्येच पॉसिबल आहे. ऑब्व्हियसली ना, एखाद्या हिटलरसारखा एखादा शासनकर्ता त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी तर पॉसिबल नाही आहे हे रूल ऑफ लॉ. तिथे जनतेला काय व्हॅल्यूच नसणार आहे. त्यामुळे जनतेचे राईट्स काय व्हायोलेट झाले काय त्यांना किंवा काहीही झालं तरी फरक पडणार नाही. नाव इंडियामध्ये याचा ओरिजिन कसा दिसतो? उपनिषदांमध्ये दिसून येतो. उपनिषदांमध्ये काय म्हटलेलं आहे? लॉ इज द किंग ऑफ किंग्स. सो नथिंग इज हायर दॅन लॉ. लॉपेक्षा वरती काही नाही. म्हणजे इथे आपण उपनिषद जर पाहिलं तर धर्म म्हटलेलं आहे इथे, बरोबर, की धर्माच्या वरती काही नाही. आणि जो राजा आहे राजाला सुद्धा धर्माचं पालन जे आहे ते करायला लागतं. पण मग याला आपण याचा जो बेसिकली फादर जे आहे रूल ऑफ लॉचं काय म्हणतो आपण, की कोणी ओरिजिनेट केली आहे ही जी कन्सेप्ट आहे, तर सर एडवर्ड कोक. काय, द किंग मस्ट बी अंडर गॉड अँड लॉ. हा काय म्हटला होता एडवर्ड कोक काय म्हटला की किंग जो आहे तो गॉडच्या आणि लॉच्या अंडर असला पाहिजे. म्हणजे किंग जो आहे तो देवापेक्षा मोठा नसू शकतो आणि किंग जो आहे तो कायद्यापेक्षाही मोठा नसू शकतो. सुप्रिमसी ऑफ लॉ अगेन्स्ट एक्झिक्युटिव्ह. म्हणजे जे एक्झिक्युटिव्ज असतात की मग ते एक्झिक्युटिव्हच्या रोलमध्ये किंग असेल किंवा मग आता राईट नाव आपण बघतो प्रेसिडेंट आहे, प्राईम मिनिस्टर आहे, गव्हर्नर आहे, ही सगळी मंडळी आहे. तर ह्यांच्यावरती लॉ सुप्रीम असला पाहिजे ना की हे लोक. सो प्रोफेसर ए व्ही डायसी जो आहे, ए व्ही डायसीने ही थिअरी जी आहे ह्या म्हणजे एडवर्डची जी कन्सेप्ट होती त्याच्यातूनच पुढे ती त्याने डेव्हलप केली. तर त्याने त्याचं एक पुस्तक जे आहे द लॉ अँड द कॉन्स्टिट्यूशन जे 1885मध्ये पब्लिश केलं होतं, ह्या पुस्तका थ्रू त्याने ही थिअरी जी आहे ती समोर मांडली. आता ह्या थिअरीनुसार काय आहे, सुप्रिमसी ऑफ लॉ म्हणजे काय, रूल ऑफ लॉ. आपण कधी म्हणतो की एखाद्या देशामध्ये रूल ऑफ लॉ एक्झिस्ट करतो की जिथे सुप्रिमसी ऑफ लॉ असेल, इक्वालिटी बिफोर ऑफ लॉ असेल आणि प्रीडॉमिनन्स ऑफ लिगल स्पिरिट त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटेल. म्हणजे मग त्याला लक्षात कसं ठेवाल तुम्ही, एक सुपर डॉमिनो. ओके, हाऊ यू गोना रिमेंबर दिस, एक सुपर डॉमिनो असं लक्षात ठेवा. एक म्हणजे इक्वालिटी बिफोर लॉ, सुपर म्हणजे सुप्रिमसी ऑफ लॉ आणि डॉमिनो म्हणजे काय, डॉमिनोवरनं लक्षात ठेवा तुम्ही पिझ्झा विझ्झा खायला जातात ना, तर प्रीडॉमिनन्स ऑफ लिगल स्पिरिट. तर अशी ही 3 जे पॉईंट्स आहे हे तुम्हाला लक्षातच ठेवायचे आणि हेच बेसिकली नंतर तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. तर मग आता सुप्रिमसी ऑफ लॉ म्हणजेच काय, लॉ सुप्रिमा म्हणजे काय, त्या ठिकाणी एक्सक्लुजन ऑफ आर्बिट्ररीनेस नसावं तिथे. म्हणजे मोघमरित्या कोणी पण पॉवर्स जे आहे ते त्या ठिकाणी वापर करू शकत नाही पॉवर्सचा, मनमर्जी कारभार नसेल. ओके, देन नो डिस्क्रिशनरी पॉवर्स. त्या ठिकाणी डिस्क्रिशनरी पॉवर्स जे आहे की स्वतःच्या मनाप्रमाणे कधी कधी निर्णय घेण्याचे काही अधिकार दिले जातात बघा काही अथॉरिटीजला, तर असं डिस्क्रिशन जे आहे ते त्या ठिकाणी नसलं पाहिजे. दिस इज वॉट वी आर रीडिंग अबाउट ए व्ही डायसी. ए व्ही डायसीच्या मते रूल ऑफ लॉ काय आहे ना, इक्वालिटी बिफोर लॉ.
तिथे काय म्हटलं, इक्वल सब्जेक्शन टू दी ऑर्डिनरी लॉ. आता आपलं सगळ्यांना माहिती आहे की हा जो डायसी होता, ह्या डायसीला काय पटत नव्हतं बरं, कुठल्या गोष्टीच्या अगेन्स्ट होता हा, पटकन सांगा. ड्रॉईट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, येस, है ना. ड्रॉईट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजेच आपलं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ. आता त्याच्यामध्ये जे काउन्सिल ते येतात होतं ते काय होतं की त्या ठिकाणी फक्त ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅटरसाठी स्पेशल असं कोर्ट होतं. मग डायसीला हे नको होतं, तर डायसीच्यामध्ये इक्वालिटी बिफोर लॉ म्हणजे काय की त्या ठिकाणी ऑर्डिनरी लॉला सगळेजण जे आहे बांधील असले पाहिजे. म्हणजे ही व्यक्ती स्पेशल आहे किंवा वेगळी आहे काहीतरी म्हणून ह्याच्यासाठी वेगळा कायदा, सामान्य जनतेसाठी वेगळा कायदा असं नको. आणि ह्यांच्याकरता सेपरेट कोर्ट्स नसावे, कारण की त्याला काउन्सिल दे येतात वगैरे ह्या ज्या कन्सेप्ट होत्या ह्या त्याला अजिबात पटायच्या नाहीत. सो तो काय म्हणतो की सेपरेट कोर्ट नसले पाहिजे आणि नो स्पेशल स्टेटस शुड बी गिवन टू एनी पर्सन. मग त्या ठिकाणी जेव्हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटीकडनं एखाद्या कायद्याचं म्हणजे एखाद्या व्यक्तीचं किंवा त्या ठिकाणी पब्लिकचं जेव्हा राईट्सचं व्हायोलेशन होतं तेव्हा त्याला त्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटीला, त्या पब्लिक अथॉरिटीला, त्या पब्लिक ऑफिशियलला आपण काही स्पेशल स्टेटस द्यायला नाही पाहिजे ना. प्रीडॉमिनन्स ऑफ लिगल स्पिरिट. मग इथे काय की कोर्ट्स जे आहे दे आर द गॅरेंटर ऑफ लिबर्टी. बरोबर आहे ना. आज आपल्या इवन भारतामध्ये जर आपण बघितलं तर आर्टिकल 32 आपले फंडामेंटल राईट व्हायोलेट झाले तर आर्टिकल 32च्या अंतर्गत डायरेक्ट सुप्रीम कोर्टाकडे जाण्याची आपल्याला जी आहे म्हणजे अधिकार आहे. आणि त्या ठिकाणी कोर्ट गॅरंटी करता ना आपले राईट्स की स्टेटने जरी मनमानी कारभार केला, स्टेटने जे आहे एखादा कायदा आणून किंवा एखादी अशी काहीतरी ॲक्शन घेतली की त्याच्यामुळे आपले राईट्स जे आहे ते त्यांचं हनन झालं, की जसं आपण आणीबाणीच्या काळात पाहिलं होतं इमर्जन्सी पिरियडमध्ये. त्या ठिकाणी बऱ्याचशा जे ऑपोजिशन लीडर होते किंवा इतर लोक जे होते त्यांची अरेस्ट झाली होती आणि मग त्यांनी त्याच्या विरुद्ध जे आहे ती याचिका टाकली होती. पण त्यावेळेस दुर्दैवाने निकाल जो आहे तो फारसा काही म्हणजे फंडामेंटल राईट्सच्या फेवरमध्ये नव्हता आला. पण त्यानंतरचे जेवढे जजमेंट आहे तिथे आपण बघतो की कोर्टाने असं म्हटलं आहे की एमर्जन्सी जरी असली तरी एमर्जन्सीच्या पिरियडमध्ये आर्टिकल 21 जो आहे हा तुमचा त्या ठिकाणी सस्पेंड होत नाही. तुम्हाला कोणीही असं विनाकारण अटक करू शकत नाही. देन म्हणजे इथे काय कोर्टाने त्या पद्धतीने काय केलं आहे, आपले राईट्स जे आहे ते प्रोटेक्ट केले. नॉट जस्ट मेअर डिक्लेरेशन ऑफ राईट्स बट एन्फोर्सिबिलिटी. नुसते आपले राईट्स डिक्लेअर करून चालणार नाही की आपले अमुक राईट्स आहे, बट त्याला एन्फोर्ससुद्धा जे आहे ते केलं जातं. तर प्रीडॉमिनन्स ऑफ लिगल स्पिरिट. नाव डायसीज फॉर्म्युलेशन ऑफ दिस कन्सेप्ट ऑफ रूल ऑफ लॉ की त्याच्या अनुसार काय 3 प्रिन्सिपल्स जे आहे म्हणजे रूल ऑफ लॉमध्ये ना 3 गोष्टी ज्या आहे प्रामुख्याने येतात. तो काय म्हणतो, ॲब्सन्स ऑफ डिस्क्रिशनरी पॉवर. बरोबर, आपण इकडे बघितलं ना आता की डिस्क्रिशनरी पॉवर जी आहे ती नसावी. तर मग त्याच्यामध्ये काय की जे गव्हर्नमेंट ऑफिशियल्स असतात त्यांच्याकडे डिस्क्रिशनरी पॉवर्स जे आहे ते हँडओव्हर नाही केले पाहिजे. म्हणजे दे शुड नॉट बी इन्व्हेस्टेड विथ द डिस्क्रिशनरी पॉवर्स. कारण डिस्क्रिशनरी पॉवर असल्या की त्या ठिकाणी आर्बिट्ररी कारभार जो आहे तो होऊ शकतो. सो देर इज रूम फॉर आर्बिट्ररीनेस. ना आर्बिट्ररीनेस वेअर द डिसिजन्स आर नॉट टेकन बाय ऑन एनी साऊंड ग्राउंड्स, ऑन रिझनेबल ग्राउंड्स, की काही पण त्या ठिकाणी आपण जे म्हणतो ना सतसत विवेक बुद्धीचा वापर करत निर्णय नाही घेतला जात. हवा तसा मनाला वाटेल तसा निर्णय घेतला जातो. तर हे सगळं त्या ठिकाणी त्याला नको होतं. नाव नो पर्सन शुड बी मेड टू सफर इन बॉडी ऑर डिप्राइव्ड ऑफ हिज प्रॉपर्टी एक्सेप्ट फॉर अ ब्रीच ऑफ लॉ. ठीक आहे. मग कुठल्याही व्यक्तीला तुम्ही सफर करायला भाग नाही पाडू शकत किंवा त्याला यू कॅनॉट डिप्राईव्ह दॅट पर्सन ऑफ हिज लिबर्टीज. तुम्ही त्याला जे आहे वंचित नाही ठेवू शकत त्याच्या राईट्सपासून, फ्रीडमपासून, अनलेस कधी एक्सेप्ट फॉर अ ब्रीच ऑफ लॉ. जर त्याने कुठल्या कायद्याचं उल्लंघन केलं आणि त्या कायद्याने सांगितलेलं की ओके जर त्याने असं काही कृत्य केलं तर त्याला डिटेन केलं जाईल, अरेस्ट होईल किंवा पनिशमेंट होईल, तरच त्याला तुम्ही ते त्या पद्धतीने अरेस्ट करून मग पुढे जी काय ॲक्शन आहे बेसिकली ती घेऊ शकतात. आणि प्रत्येकजण त्या ठिकाणी त्या स्टेटचा जो लॉ आहे त्यानेच गव्हर्न केला गेला पाहिजे. आणि देअर शुड बी ॲब्सेन्स ऑफ स्पेशल प्रिव्हिलेजेस फॉर गव्हर्नमेंट ऑफिशियल. ठीक आहे. जे गव्हर्नमेंट ऑफिशियल असतात, पब्लिक ऑफिशियल्स असतात, त्यांना कुठलेही प्रिव्हिलेजेस, स्पेशल प्रिव्हिलेजेस नाही दिले पाहिजे. प्रत्येक म्हणजे सगळ्या लोकांसाठी त्या ठिकाणी ऑर्डिनरी कोर्ट्स पाहिजे. कुठलेही 2 सेट ऑफ कोर्ट्स नको. आता 2 सेट ऑफ कोर्ट्स कुठे बघितले होते डायसीने? अगेन तेच
कुठे? फ्रान्स. France, very good. Now the rights of the people must flow from the customs and traditions of the people recognized by the courts in the administration of justice. मग तो काय म्हणतो की त्या ठिकाणी ज्या राईट्स आहे लोकांचे, हाऊ दे शुड फ्लो नॉट फ्रॉम अ बुक. एखाद्या बुकमध्ये तो काय म्हणतो की तुम्ही एखाद्या बुकमध्ये लिहून ठेवलं आहे, म्हणजे जसं कॉन्स्टिट्यूशन आहे, कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते अमेंड होऊ शकतं, त्यात चेंजेस होऊ शकता. मग कॉन्स्टिट्यूशन अमेंड झालं म्हणजे तुमचे राईट्स पण चेंज होणार. तर तो म्हणतो हे असं नको आहे, कारण की जी सत्ताधारी पार्टी आहे ती सत्तेमध्ये येऊन ते राईट्स जे आहे त्याच्यामध्ये चेंजेस करून टाकणार, मनाप्रमाणे कारभार करणार, असं नको आहे. तो काय म्हणतो राईट्स जे आहे ना ते कस्टम्स अँड ट्रेडिशनपासून आले पाहिजे, की जे त्या ठिकाणचं कस्टम आहे, ट्रेडिशन आहे, जे रेकग्नाईज करत आलं आहे, म्हणजे तिथे पिढ्यानपिढ्या दशकानुदश म्हणजे लाईक सिन्स एजेस द राईट्स विच आर बीन रेकग्नाइज्ड. तर ते जे आहे तिथून राईट्स जे आहे बेसिकली दे मस्ट फ्लो अँड नॉट फ्रॉम अ सर्टन बुक. देन what he says, हेच now this only further I have described. okay, you just go and read it. so आज आपण जर बघितलं की रूल ऑफ लॉ जो आहे, रूल ऑफ लॉ इंडियामध्ये आपल्याला कसं बघायला भेटतो. ओके, रुपाली कड, हाऊ इज शी आस्किंग मी फॉर दिस लिंक. ठीक आहे, चलो. नाव सुप्रिमसी ऑफ कॉन्स्टिट्यूशन. सुप्रिमसी ऑफ कॉन्स्टिट्यूशन काय आपण कसं बघायला भेटतं आपल्याला की आपल्या प्रिएम्बलमध्ये पण इक्वालिटी, फ्रॅटर्निटी, सोव्हरेंटी, जस्टिस, लिबर्टी वगैरे अशा कन्सेप्ट्स दिलेल्या आहे. आपले जे आर्टिकल्स आहे, आर्टिकल 14 ते 18 जर तुम्ही बघितले इक्वालिटीवरती आहेत. त्यानंतर आपण इतर आर्टिकल्स म्हणजे आपला पार्ट 3 जर आपण पूर्ण बघितला, दी एंटायर पार्ट 3 ऑफ आर इंडियन कॉन्स्टिट्यूशन, दस राईट टू इक्वालिटी, राईट टू फ्रीडम, देन राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, है ना. ह्या सगळ्या थ्रू दिस यू जस्ट हॅव टू एक्सप्लेन. ओके, तुम्ही डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं तुम्हाला. नाव कॉन्स्टिट्यूशनल रिक्वायरमेंट ऑफ इक्वालिटी. नाव कॉन्स्टिट्यूशनल रिक्वायरमेंट ऑफ इक्वालिटी, फॉर एक्झाम्पल जसं आर्टिकल 17 आहे. आर्टिकल 17 व्हॉट डज इट से? अनटचेबल. व्हेरी गुड. अबॉलिशमेंट ऑफ व्हॉट? अनटचेबिलिटी इज अबॉलिश्ड असं म्हणतं ते, है ना, की आता अनटचेबिलिटी आपण प्रॅक्टिस करणार नाही. आर्टिकल 14 काय म्हणतं? इक्वालिटी, है ना, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ अँड अजून काय? इक्वालिटी बिफोर लॉ. तर मग तुम्ही कुठलाही जेंडर, कास्ट, रेसचे असाल तरी तिथे इक्वल ट्रीटमेंट तुम्हाला भेटणार. कॉन्स्टिट्यूशनल गॅरंटी अँड ज्युडिशियल एन्फोर्समेंट ऑफ राईट्स. आता इथे कॉन्स्टिट्यूशनल गॅरंटी अँड ज्युडिशियल एन्फोर्समेंट ऑफ राईट्समध्ये बघा, कॉन्स्टिट्यूशनल गॅरंटी आपण पार्ट 3मध्ये जर आपण बघितलं तर तुमचा अगेन आर्टिकल 32 गॅरंटी घेतलेली आहे इथे आपल्या फंडामेंटल राईट्सची, की तुमचं फंडामेंटल राईट्स व्हायलेट झाले की जा तुम्ही लगेच सुप्रीम कोर्टात तुम्ही जाऊ शकतात. सो दॅट वी हॅव टू एक्सप्लेन. नाव रूल ऑफ लॉ ॲज अ बेसिक फीचर. तर बेसिक फीचर आहे रूल ऑफ लॉ. तर केशवानंद भारतीचं जे जजमेंट आलं होतं तर त्याच्यामध्ये आपण बेसिक स्ट्रक्चर जे आहे तर बेसिक स्ट्रक्चर सांगितलं आहे कॉन्स्टिट्यूशनचं, आणि त्यामध्ये काय म्हटलं आहे आपण की त्या ठिकाणी इक्वालिटी दिस इज ऑल्सो वन ऑफ व्हॉट द बेसिक स्ट्रक्चर, है ना. म्हणजे रूल ऑफ लॉ जो आहे आपण बेसिक स्ट्रक्चरमध्ये इन्क्लूड केलेला आहे. ओके, नाव एलिमिनेशन ऑफ आर्बिट्ररीनेस अँड नॉट ऑफ डिस्क्रिशन. पण आपण जो आहे आता डिस्क्रिशनरी पॉवर्स आपण देतो. वी हॅव सीन नाव, तुम्ही CRPC पण बघितला, हायकोर्टाकडे म्हणजे जजेसकडे बेसिकली ती डिस्क्रिशनरी पॉवर असते की बेल ग्रांट करायची नाही करायची, नॉन बेलेबल असेल तरी. आणि त्या ठिकाणी तसेच जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटीज असतात ना, पब्लिक ऑफिशियल्स, यांना पण काही डिस्क्रिशनरी पॉवर जे आहे ते दिलेले असतात. पण मग डायसी तर म्हणतो की डिस्क्रिशन नसलं पाहिजे, डिस्क्रिशनरी पॉवर्स नसल्या पाहिजे. पण आपण आर्बिट्ररीनेसला एलिमिनेट केलं आहे, डिस्क्रिशनला नाही, कारण डिस्क्रिशन इज रिक्वायर्ड. ना फेअरनेस इन ॲक्शन. मग त्या ठिकाणी जे कुठले आपल्या आता जी पण कुठली प्रोसिडिंग्स असते, है ना, तर फेअरनेस कसं आहे की आपण त्या व्यक्तीला बघा, वी गिव्ह हुएवर इज अलेज्ड ऑर हुएवर इज अक्युज्ड, आपण त्याला नोटीस देत असतो. विदाऊट नोटीस असंच कोणावरती आपण कारवाई करतो का?
नाही. येस, सो दॅट यू हॅव टू राईट. जे प्रिन्सिपल्स आपण फॉलो करतो. पब्लिक इंटरेस्ट इन सिक्युरिंग सोशल वेलफेअर. मग जसं की PIL वगैरे सारख्या ज्या तरतुदी आहेत, PIL थ्रू आपण काय करतो, एक सोशल वेलफेअर जे आहे ते कुठे ना कुठे मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो. सो देर आर एन नंबर ऑफ जजमेंट्स जे PIL थ्रू आलेले आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एन्व्हायरमेंट रिलेटेड असतील किंवा आपले फंडामेंटल राईट्स रिलेटेड असेल, तर अशा अनेक साऱ्या जजमेंट्स आहे की PIL थ्रू तिथे राईट्स जे आहे ते प्रोटेक्ट झाले आणि कुठे ना कुठे रूल ऑफ लॉ जो आहे दॅट हॅज बीन इस्टॅब्लिश्ड अँड दॅट हॅज बीन मेंटेन्ड. नाव नॅशनल पॉलिसी ऑफ रिझर्वेशन ऑफ बॅकवर्ड क्लासेस अँड एक्सक्लुजन ऑफ क्रिमी लेअर. मग इथे आपण इक्वालिटीची गोष्ट जरी करत असलो पण आपण त्या ठिकाणी जे बॅकवर्ड क्लासेस आहे यांचा पण पूर्ण विचार केला आहे. त्यांच्यासाठी आपण वेगवेगळ्या पॉलिसीज बनवलेल्या आहे. आणि जेव्हा बॅकवर्ड क्लासमधली एखादी व्यक्ती जेव्हा ती त्या ठिकाणी